कोल्हापुरात आयोजित शिवसेनेच्या राष्ट्रीय अधिवेशनावेळी शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी म्हस्के यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर बोचरी टीका केली। खासदार शरद पवार यांनी शिवसेना संपवली असा आरोपही त्यांनी केला। त्यांनी थोडंसं आपल्याला जो मेंदू शिल्लक राहिला असेल किंवा ज्या जुन्या आठवणी जर त्या मेंदूमध्ये छोट्या मेंदूमध्ये असतील तर त्याला चालना द्यावी की शिवसेना ही काँग्रेसच्या विरोधात निर्माण झालेली संघटना आहे। काँग्रेसची ध्येय धोरणं यांच्या विरोधात उभी राहिलेली संघटना आहे। शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वासाठी भारतीय जनता पार्टीशी युती केली होती। भारतीय जनता पार्टीबरोबर युती लढून म्हणून लढल्या आणि नंतर काँग्रेसबरोबर शरद पवारांबरोबर की ज्यांनी आयुष्यभर शिवसेना संपवण्याकरता प्रयत्न केले त्यांच्याबरोबर खुर्चीसाठी महाआघाडी केली। शरद पवार असतील, सोनिया गांधी असतील, त्यांच्या दाराच्या बाहेर बसून राहत होते। याला चाटुगिरी बोलायची की नाही हा प्रश्न मी संजय राऊतांना विचारेन। आपण त्यांच्या उंबरठ्या बाहेर जर आपण एखादं कुत्रं उभं असतं, दाराच्या बाहेर कुत्रं असतं आणि त्याला आपण हड्डी टाकतो, तो लाल गाळत असतो आणि मग त्याला आपण हड्डी टाकतो, त्यावेळी ते कुत्रं हड्डी घेऊन निघून जातं। तशी परिस्थिती संजय राऊतांची झाली होती। शरद पवार साहेब सोनिया गांधी यांच्या दरवाजाच्या बाहेर केवळ सत्ता मिळावी म्हणून हे बाहेर उभे होते। ही चाटुगिरी आहे का लुक्केगिरी आहे? मी लुक्का शब्द वापरेल। खासदार संजय राऊत यांनी मुंबईला अदानी नगर करा असं म्हटलंय। याला शरद पवारांची सहमती आहे का असा सवाल म्हस्के यांनी उपस्थित केला।